नमस्कार, ध्रुव IAS मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काल आपण रंगराजन समितीचा अभ्यास केला. आज आपण नीती आयोग कार्यदलाचा अभ्यास करणार आहोत. नीती आयोग कार्यदलाचा जर आपण विचार केला तर नियोजन आयोग बरखास्त झाला आणि त्याच्या जागेवरती नीती आयोग आला. पण नियोजन आयोगाचं एक काम बाकी राहिलं होतं, ते पुढे जाऊन नीती आयोगानं पूर्ण केलं. उदाहरणार्थ काय, तर या ठिकाणी आपण विचार केला होता की नियोजन आयोगानं काय केलं की सुरुवातीच्या 2 समितींच्या शिफारशी स्वीकारल्या. अलग कार्यगटाच्या शिफारशी स्वीकारल्या, लकडावाला समितीच्या शिफारशी स्वीकारल्या, पण तेंडुलकर समितीच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत. आणि या समितीच्या म्हणजे तेंडुलकर समितीच्या शिफारशी स्वीकारायच्या का नाहीत यासाठी रंगराजन समितीची नेमणूक केली. पण त्या तेंडुलकर समितीच्या शिफारशी स्वीकारायच्यात की नाहीत हा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नियोजन आयोग झालं बरखास्त आणि त्याच्या जागी आलं नीती आयोग. मग हा तेंडुलकर समितीच्या शिफारशी स्वीकारायच्या का रंगराजन समितीच्या शिफारशी स्वीकारायच्या याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी नीती आयोग कार्यदलावरती आली. मग या नीती आयोग कार्यदलाची कधी स्थापना झाली याचा जर तुम्ही विचार केला तर 2015 मध्ये नीती आयोग कार्यदलाची स्थापना झालेली होती. आता याच्यामध्ये पहा, कोणी नेमणूक केली? साहजिकच आहे, भारत सरकारच नेमणूक करणारीची. यानं आपला अहवाल कधी सादर केला? 2016 मध्ये आपला अहवाल सादर केला आणि बऱ्याचशा सूचना आणि कोणती पद्धत स्वीकारावी हे नीती आयोग कार्यदलाने आपल्याला सांगितलं. नीती आयोग कार्यदलाच्या नावाचा जर तुम्ही विचार केला की हे जे कार्यदल नेमलं, या कार्यदलाला कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? त्याला नाव देण्यात आलेलं होतं टास्क फोर्स ऑन एलिमिनेशन ऑफ पॉवर्टी इन इंडिया. टास्क फोर्स ऑन एलिमिनेशन टास्क फोर्स ऑन एलिमिनेशन ऑफ पॉवर्टी इन इंडिया हे नाव आहे. या कार्यदलाचं नाव काय होतं? पॉवर्टी इन इंडिया. टास्क फोर्स ऑफ एलिमिनेशन ऑफ पॉवर्टी इन इंडिया या कार्यदलाचं नाव होतं. लक्षात आलं? 2015 मध्ये कार्यदल नेमण्यात आलं. मी तुम्हाला सांगितलं की नियोजन आयोगाचं एक काम अपूर्ण राहिलं होतं की दारिद्र्यासाठी कोणाची पद्धत स्वीकारायची हे ठरवलेलं नव्हतं. नियोजन आयोगानं त्यासाठी रंगराजन समिती नेमली, पण अंतिम निर्णय हा नियोजन आयोगाला घ्यायचा होता की दारिद्र्याची कोणाची पद्धत स्वीकारायची. तर ते होण्या अगोदर, तो निर्णय घेण्या अगोदर नियोजन आयोग बरखास्त झालं आणि मग तो निर्णय घेण्यासाठी एक कार्यदल नेमण्यात आलं. त्याला म्हणायचं नीती आयोग कार्यदल. 2015 मध्ये भारत सरकारनं अहवाल 2016 मध्ये सादर. या नीती आयोग कार्यदलाचं नाव होतं टास्क फोर्स ऑफ एलिमिनेशन ऑफ पॉवर्टी इन इंडिया. लक्षात आलं? काय सांगण्यात आलेलं होतं या नीती आयोगाला? साहजिकच आहे, या नीती आयोग कार्यदलाला सांगण्यात आलं नियोजन आयोगानं हा डिसिजन घेतलेला नाही आहे की दारिद्र्याची कोणती पद्धत स्वीकारायची, तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आणि हा निर्णय घेताना दारिद्र्याची एक समग्र, संपूर्ण, परिपूर्ण व्याख्या तुम्ही बनवायची आहे आणि दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी आणखी कोणते उपाय सांगता येतील, योजता येतील, कार्यक्षमपणे राबवता येतील याविषयी तुम्ही आम्हाला सुचवायचं आहे. या उद्देशानं नीती आयोग कार्यदलाची नेमणूक करण्यात आली. या कार्यदलाचा जर विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी जी व्यक्तिमत्व दिसत आहे ते आहेत अरविंद पनगारिया, कार्यदलाचे अध्यक्ष. हे अध्यक्ष आहेत आणि आपण म्हटल्याप्रमाणे अहवाल 2016 मध्ये सादर केलेला होता. हे झाली सुरुवातीची माहिती. आता कार्यदलामधील सदस्य कोणकोणते होते त्याचा आपण विचार करूयात. कार्यदलामधील सदस्यांचा जर तुम्ही विचार केला, या ठिकाणी तुम्हाला कार्यदलामधील सदस्य दिसतील. हे पहा, हे आहेत कार्यदलाचे अध्यक्ष अरविंद पनगडिया आणि 4 सदस्य तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. आणि ते 4 सदस्य तुम्हाला या पिक्चर्समधून ओळखताही येतील. कोणकोणते आहेत का? हे आहेत विवेक देबरॉय, डॉक्टर विवेक देबरॉय, डॉक्टर विवेक देबरॉय. हे आहेत डॉक्टर विवेक देबरॉय. हे आहेत डॉक्टर रथिन रॉय. आपण म्हणूयात या ठिकाणी डॉक्टर रथिन रॉय. हे आहेत डॉक्टर सुरजीत भल्ला,
डॉक्टर सुरजीत भल्ला, डॉक्टर सुरजीत भल्ला. हे आहेत डॉक्टर TCA अनंत, डॉक्टर TCA अनंत हे सदस्य म्हणजे या ठिकाणी. आणि हे आहेत अरविंद पनगडिया, अध्यक्ष, कार्यदलाचे अध्यक्ष अरविंद पनगडिया हे कार्यदलाचे अध्यक्ष आहेत. लक्षात आलं सदस्य कोणते, अध्यक्ष कोणते. आणि टास्क फोर्सला जी नाव देण्यात आलेलं होतं हे टास्क फोर्सचं नाव या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, टास्क फोर्स ऑन एलिमिनेशन ऑफ पॉवर्टी इन इंडिया. लक्षात आलं. अध्यक्ष कोणते, सदस्य कोणते. याशिवाय भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचे 9 सचिव यांचा सुद्धा या कार्यदलामध्ये समावेश होता. पण महत्त्वाचे सदस्य आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. पुन्हा एकदा पहा, अध्यक्ष अरविंद पनगडिया, हे आहेत डॉक्टर विवेक देबरॉय, हे आहेत डॉक्टर रथिन रॉय, हे आहेत डॉक्टर सुरजीत भल्ला आणि हे आहेत डॉक्टर TCA आनंद. सदस्य विचारले कार्यदलामधले तर हे सदस्य होते, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता थोडासा विचार करायचा आहे. विचार असा करायचा आहे, हे कार्यदल नेमण्यात आलं पण या कार्यदलाकडे विषय कोणते सोपवण्यात आलेले होते. हे जे कार्यदल आता आपण पाहिलं ते सदस्य वगैरे त्यांच्याकडे कोणते विषय सोपवण्यात आलेले होते, यांनी काय करायचं म्हणून सांगण्यात आलेलं होतं. महत्त्वाचे विषय सोपवण्यात आलेले होते. आत्तापर्यंत दारिद्र्य रेषेच्या ज्या योजना राबवल्या जातात त्यातनं मिळणारा आउटपुट याचा विचार केला होता. शिवाय या योजना कार्यक्षमपणे कशा राबवता येतील त्याविषयीचे विषय या कार्यदलाकडे सोपवण्यात आलेले होते. आणि सांगण्यात आलेलं होतं ज्यांच्या मार्फत योजना खाली पाठवल्या जातात आणि ज्यांच्या मार्फत या योजना प्रत्यक्षात राबवल्या जातात त्या दोघांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी समन्वयाबद्दल सांगण्यात आलं. विषय काय होता की समन्वय कसा साधता येईल, कोणामध्ये समन्वय साधायचा आहे, ज्यांच्याकडून योजना पाठवल्या जातात आणि ज्यांच्याकडून प्रत्यक्षात योजना राबवल्या जातात त्यांच्याकडे समन्वय, त्यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. केंद्रीय मंत्रालय, केंद्राकडून योजना येतात आणि योजना कोणामार्फत राबवल्या जातात, राज्य शासनामार्फत. राज्य शासनाचं कार्यदल या मार्फत योजना राबवल्या जातात. मग या दोघांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. मग काय होईल जर या दोघांमध्ये समन्वय असेल तर त्या योजना कार्यक्षमपणे राबवता येतील. आणि हे सगळं करत असताना तुम्ही काय करा तर दारिद्र्याची व्याख्या तयार करा. त्या दारिद्र्याच्या व्याख्येमधून तुम्ही दारिद्र्य निर्मूलनाचं धोरण तयार करा आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या धोरणामध्ये जर काही उणिवा असतील, दोष असतील, त्रुटी असतील तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये योग्य बदल करणं गरजेचं असेल तर त्याच्यामध्ये योग्य बदल करा आणि अशा प्रकारच्या दारिद्र्य निर्मूलनाचे धोरण तुम्ही तयार करा की जे धोरण संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक असेल. यांच्याकडे विषय सोपवण्यात आला. या दोघांमध्ये समन्वय साधा, दारिद्र्याची व्याख्या बनवा, त्याच्यामधून दारिद्र्य निर्मूलनाचं धोरण तयार करा. दारिद्र्य निर्मूलनाच्या धोरणामध्ये सध्या जर तुम्हाला काही उणिवा, त्रुटी, दोष जर दिसत असतील तर ते दूर करा. तुम्हाला असं वाटत असेल की सध्या दारिद्र्य निर्मूलनाच्या ज्या योजना चालू आहेत त्या योजनामध्ये बदल करणं गरजेचं आहे तर तसं सुचवा. या कार्यदलाला सांगितलं जातं की तुम्ही तसं सुचवा आम्हाला. आणि तुम्ही हे जे तज्ज्ञ लोक आम्ही तुम्हाला अपॉइंट करतोय तर तुम्ही काय करा की तुमची क्वालिटी जी आहे ना तर ती योजना, दारिद्र्य निर्मूलनाची योजना आत्तापर्यंत संपूर्ण भारताला कशी मार्गदर्शक ठरेल हे तुमच्या ज्ञानातून दाखवून द्या. हे सांगितलं, यांच्याकडे सोपवलं, मोठी जबाबदारी सोपवली. आम्ही राबवतोय, आत्तापर्यंत दारिद्र्य रेषेचे कार्यक्रम राबवतोय, यश पण मिळतंय, पण आम्हाला अपेक्षित याच्यापेक्षा जास्त यश पाहिजे. तशी मार्गदर्शक धोरण तुम्ही तयार करा आणि ते धोरण आम्हाला सांगा. आम्ही ते धोरण राबवू. भारत शासन सांगतंय नीती आयोग कार्यदलाला. विषय सोपवले, विचार करा याच्यावरती. आता नीती आयोगाचं कार्य चालू झालं. नीती आयोगावर मोठी जबाबदारी आली. नीती आयोगानं आपला अहवाल दिला 2016 मध्ये. त्या अहवालामध्ये नीती आयोगाने 2 मुख्य घटक सांगितले. पहा, आपण म्हणूयात या ठिकाणी
नीती आयोगाने कोणते 2 मुख्य घटक सांगितले त्याचा विचार करूयात आपण. नीती आयोग सांगताय, ठीक आहे, तुम्ही आमच्यावरती एवढी जबाबदारी सोपवली आहे आणि आमचंही कर्तव्य आहे देशासाठी कार्य करणं, देशासाठी मार्गदर्शक धोरण तयार करणं, हे आमचं सुद्धा कर्तव्य आहे. मग यांनी 2 घटक नोंदवलेले होते. ते घटक होते दारिद्र्य मोजण्याची पद्धत आणि दारिद्र्य निर्मूलनाचं धोरण कसं असलं पाहिजे हे यांनी सांगितलं. काय सांगितलं पहा. आपण म्हटलं दारिद्र्य मोजण्याची पद्धत. दारिद्र्य मोजण्याची पद्धत आणि दारिद्र्य निर्मूलनाचे धोरण हे सांगितलं. या 2 घटकावरती लक्ष केंद्रित केलं या नीती आयोग कार्यदलाने. दारिद्र्य निर्मूलनाचं धोरण, दारिद्र्य मोजण्याची पद्धत, 2 मुख्य घटक आपल्याला करायचं आहे, अचीव करायचं आहे. एवढी जबाबदारी आपल्यावरती पडली आहे नीती आयोग कार्यदलाने. आता नीती आयोग कार्यदलाने काय केलं, 3 निरीक्षणं सुचवली नीती आयोग कार्यदलानं. त्या 3 निरीक्षणाच्या माध्यमामधून सांगितलं आपल्याला करायचंय काय. 3 निरीक्षणं कोणती सुचवली या ठिकाणी पहा. या नीती आयोग कार्यदलानं 3 निरीक्षणं सुचवलेली दिसतात. कोणती 3 निरीक्षणं सुचवली? ही 3 निरीक्षणं सुचवली. दारिद्र्य का मोजायचं हे नीती आयोगानं सांगितलं. दारिद्र्य कसं मोजायचं हे नीती आयोगानं सांगितलं. दारिद्र्य कसं दूर करायचं हे पण नीती आयोगानं सांगितलं. 3 निरीक्षणं मोजायचं. नुसतं एवढंच नाही सांगितलं, हे का मोजायची याची उत्तरं दिली. दारिद्र्य कसं मोजायचं हे उत्तर दिलं. दारिद्र्य कसं दूर करायचं हे पण सांगितलं. आता काय सांगितलं ते पहा. दारिद्र्य का मोजायचं? नीती आयोग म्हणतंय तुलना करण्यासाठी मोजायचं. तुलना करणं. कशाविषयी तुलना करायची आहे? दारिद्र्य रेषेविषयक आकडेवारीमध्ये तुलना करायची आहे. तुलना करण्यासाठी दारिद्र्य मोजायचं. उदाहरणार्थ पहा, तुलना केल्यावर काय होईल? तुलना केल्यावर कळेल की सरकारनं राबवलेली एखादी योजना किती योग्य आहे, सरकारनं राबवलेली एखादी योजना किती अयोग्य आहे. हे कधी कळेल? तर तुलना केल्यावरती कळेल. उदाहरणार्थ पहा, तेंडुलकर समितीच्या आकडेवारीनुसार जर आपण पाहिलं तर 2009, 2010, 2011 आणि 2012 यामधल्या दारिद्र्याचा विचार करा. 9-10चा जर विचार केला तर 29.8% दारिद्र्य आढळून येतं. 11-12चा जर विचार केला तर 21.9%. काय म्हणताय नीती आयोग कार्यदल? दारिद्र्य का मोजायचंय? तुलना करण्यासाठी. यातून तुलना केल्या तर लक्षात येईल दारिद्र्य कमी होतंय का, आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये कमी होतंय का. आणि दारिद्र्य जर कमी होत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की भारत शासनाच्या ज्या योजना राबवल्या जातात, दारिद्र्य निर्मूलनाच्या ज्या योजना राबवल्या जातात त्या योग्य आहेत. आणि याच्यातून जर हवा तसा आउटपुट मिळत नसेल, हवं तसं दारिद्र्य कमी होत नसेल, अपेक्षेप्रमाणे दारिद्र्य कमी होत नसेल, तर त्याचा अर्थ असा आहे की ज्या योजना दारिद्र्य निर्मूलनासाठी राबवल्या जातात त्याच्यामध्ये आणखीही काही त्रुटी आहेत, काही दोष आहेत, काही उणीवा आहेत, त्या दूर कराव्या लागतील. हे आम्हाला कळेल. म्हणून तुम्ही काय करायचं आहे? दारिद्र्य का मोजायचं आहे? तर दारिद्र्य तुलना करण्यासाठी मोजायचं आहे. लक्षात आलं? निरीक्षण नोंदवलं. भारत सरकारने ज्या कळकळीने सांगितलं यांना तुम्हाला का नेमलंय त्याविषयी 3 निरीक्षणं सुचवली नीती आयोग कार्यदलाने. दारिद्र्य का मोजायचे? तुलना करू, आम्ही मागच्या वर्षांची तुलना करू, दारिद्र्य कमी होतंय का पाहू, दारिद्र्याच्या ज्या योजना राबवल्या जातात ते योग्य आहेत की अयोग्य आम्हाला कळेल. अयोग्य असतील तर त्याच्यात सुधारणा करूयात. यासाठी दारिद्र्य मोजायचं. आता विचार करा, दुसरं निरीक्षण दारिद्र्य कसं मोजायचं सांगितलं. नियोजन आयोगाचं जे काम अपूर्ण राहिलं होतं की दारिद्र्याची कोणाची पद्धत स्वीकारायची, तेंडुलकर समितीची स्वीकारायची आहे का रंगराजन समितीची स्वीकारायची आहे, या ठिकाणी नियोजन आयोगानं तेंडुलकर पद्धतीनुसार दारिद्र्य मोजावं असं सांगितलं. दारिद्र्य कसं मोजायचं? तेंडुलकर पद्धतीनुसार मोजायचं. तेंडुलकर पद्धतीनुसार दारिद्र्य कसं मोजा असं सांगितलं. तेंडुलकर पद्धतीनुसार मोजा असं या निरीक्षणामध्ये नीती आयोग मानते. आणि मग पुढच्या सगळ्या आकडेवारीमध्ये, शासनाच्या सगळ्या अहवालामध्ये
तुम्हाला तेंडुलकर समितीची आकडेवारी दिसून येते. कारण या ठिकाणी नीती आयोग कार्यदलाने सांगितलं की दारिद्र्य कसं मोजायचं, तर तेंडुलकर पद्धतीनुसार मोजायचं. म्हणून आपल्याला 2011-12ला शासनाचे जे अहवाल आहेत त्यात 21.9% दारिद्र्य तेंडुलकर समितीच्या पद्धतीनुसार असल्याचं दिसून येतं. लक्षात येतं दारिद्र्य का मोजायचं, तुलना करायची, त्यातून ज्या योजना राबवल्या जातात त्या योग्य की अयोग्य हे आम्हाला कळेल आणि त्यानुसार आम्ही कार्यवाही करू. दारिद्र्य कसं मोजायचं आहे, तेंडुलकर पद्धतीनुसार मोजा. दारिद्र्य कसं दूर करायचं आहे सांगितलं. 2 घटक महत्वाचे आहेत. तुम्हाला दारिद्र्य दूर करायचे आहेत तर आर्थिक वाढ केली पाहिजे. तुम्ही दारिद्र्य दूर कसं दूर करायचं, नीती आयोग कार्यदल म्हणताय तुम्ही आर्थिक वाढ करणं गरजेचं आहे. नरेगा सारख्या योजना राबवा आणि एवढ्यावरतीच नीती आयोग कार्यदल थांबत नाहीये. ह्या 3 ठळक शिफारसी केल्या नीती आयोगानं. दारिद्र्य का मोजायचं, कसं मोजायचं, दारिद्र्य कसं दूर करायचं हे पण सांगितलं. 3 ठळक शिफारशी केल्या. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, या ठिकाणी केवळ तुलना करण्यासाठी दारिद्र्य मोजायचं, तेंडुलकर समितीच्या पद्धतीनुसार दारिद्र्य मोजायचं आहे. दारिद्र्य कसं दूर करायचं, तर आर्थिक वाढ साध्य करायची आहे. देशाची उच्च आर्थिक वाढ पाहिजे. नरेगा सारख्या योजना राबवायच्या आणि एवढंच करून थांबलं नाहीये. नीती आयोग पुढे म्हणताय आर्थिक वाढ म्हणजे काय आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना प्रभावीपणे राबवायच्या म्हणजे काय हे सुद्धा नीती आयोग म्हणताय. नीती आयोग काय म्हणते पहा, तुम्हाला आर्थिक वाढ करायची पण ती कशी असली पाहिजे याबद्दल नीती आयोग सांगतात. नीती आयोग म्हणताय तुम्ही जी आर्थिक वाढ करणार आहात ती आर्थिक वाढ रोजगारक्षम असली पाहिजे, ती आर्थिक वाढ शाश्वत असली पाहिजे, ती आर्थिक वाढ तीव्र असली पाहिजे. आर्थिक वाढ कशी असली पाहिजे या ठिकाणी आपण पाहूयात. त्याच्यावरतीही मुद्दा आपण घेऊयात. आर्थिक वाढ कशी असली पाहिजे याविषयी सुद्धा या ठिकाणी नीती आयोगानं उल्लेख केलेला आहे. आपण या ठिकाणी आर्थिक वाढ म्हणूयात. आर्थिक वाढ कशी असली पाहिजे आपल्याला विचारते. नीती आयोग कार्यदलानं आर्थिक वाढ कशी असली पाहिजे यावरती काय सुचवलं होतं. कशी असली पाहिजे, रोजगारक्षम असली पाहिजे, रोजगार प्राप्त झाला पाहिजे, अशा प्रकारची आर्थिक वाढ असली पाहिजे. त्यानंतर ती दीर्घकाळ टिकणारी असली पाहिजे, शाश्वत असली पाहिजे आणि तीव्र आर्थिक वाढ असली पाहिजे. तर तुम्ही दारिद्र्य मोठ्या प्रमाणात कमी झालेलं तुम्हाला दिसेल, नीती आयोग कार्यदल सांगताय. शिवाय दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबवायचे. दारिद्र्य निर्मूलन या संबंधीचे कार्यक्रम तुम्हाला प्रभावीपणे राबवावे लागतील. मग दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम कसे प्रभावीपणे राबवायचे हे पण त्यांनी सांगितलेलं होतं. पण त्याच्या अगोदर आर्थिक वाढ तुम्ही लक्षात घेतली की आर्थिक वाढ कशी साध्य केली पाहिजे, कशी असली पाहिजे, रोजगारक्षम, शाश्वत, तीव्र. आता तुम्ही विचार कराल ही आर्थिक वाढ साध्य करायची आहे, मग तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येतोय का की नीती आयोग कार्यदलानं अशा प्रकारची रोजगारक्षम, शाश्वत, तीव्र आर्थिक वाढ साध्य करण्यासाठी काय उपाय सुचवले का? हो, उपाय सुचवले. या ठिकाणी आपण जो उल्लेख केला, दारिद्र्य कसं दूर करायचं, आर्थिक वाढ साध्य केली पाहिजे, आर्थिक वाढ रोजगारक्षम, शाश्वत, तीव्र असली पाहिजे. ही कशी साध्य करता येईल अशा प्रकारची आर्थिक वाढ याविषयी सुद्धा नीती आयोग सांगताय. आणि नीती आयोग म्हणताय तुम्हाला काय करावं लागेल की आपल्या देशामध्ये शेतीचा विकास मोठ्या प्रमाणावरती करावा लागेल. आपल्या देशामध्ये तुम्हाला दुसरी हरित क्रांती घडवून आणावी लागेल. आपल्या देशामध्ये जी उद्योगांची वाढ होतीये ती वाढ रोजगारक्षम असली पाहिजे. आपल्या देशामध्ये CZची निर्मिती करावी लागेल, कोस्टल इकॉनॉमिक झोन्सची निर्मिती करावी लागेल. हे सगळं तुम्ही केलं तर ही तीव्र आर्थिक वाढ तुम्हाला साध्य करता येईल. तीव्र आर्थिक वाढ कशी साध्य करता येईल ते नीती आयोग कार्यदल सांगतात. मग आपल्याला जर असं विचारलं की तीव्र आर्थिक वाढ साध्य करण्यासाठी नीती आयोगाने कोणते उपाय सुचवले होते,
तीव्र आर्थिक वाढ साध्य करण्यासाठी नीती आयोगाने कोणते उपाय सुचवले आहे हे पहा. कृषी विकास, त्यानंतर कृषी विकासानंतर आपण म्हटलं दुसरी हरित क्रांती झाली पाहिजे. दुसरी हरित क्रांती साध्य करणं गरजेचं आहे. शिवाय काय सांगितलं, उद्योगांची वाढ जी होते, उद्योग वाढ ही कशी असली पाहिजे, रोजगारक्षम उद्योग वाढ असली पाहिजे. शिवाय CEZ ची तुम्हाला निर्मिती करावी लागेल, कोस्टल इकॉनॉमिक झोन्स ची निर्मिती करावी लागेल. मग या ठिकाणी पहा नीती आयोग काय म्हणते, दारिद्र्य कसं दूर करायचं, आर्थिक वाढ करावी लागेल. आर्थिक वाढ कशी असली पाहिजे, रोजगारक्षम, शाश्वत, तीव्र असली पाहिजे. तीव्र आर्थिक वाढ साध्य करायची असेल तर कोणते उपाय करावे लागतील हे सुद्धा नीती आयोगाने सांगितलं. त्याच्यामध्ये नीती आयोग म्हणताय तुम्हाला जर तीव्र आर्थिक वाढ साध्य करायची तर कृषी विकास करावा लागेल, दुसरी हरित क्रांती साध्य करावी लागेल, उद्योगांची जी वाढ केली जाते ती रोजगारक्षम असली पाहिजे आणि कोस्टल इकॉनॉमिक झोन्सची निर्मिती करावी लागेल. तर तुम्हाला काय करता येईल, तीव्र आर्थिक वाढ साध्य करता येईल. आता दारिद्र्य निर्मूलनाविषयी नीती आयोग काय म्हणताय त्याचा आपण विचार करूया. तुम्हाला दारिद्र्य निर्मूलन करायचं आहे तर त्यासाठी कार्यक्रम, नरेगासारखे कार्यक्रम सुरू करावे लागतील, पण त्याचबरोबर काही उपाययोजना कराव्या लागतील. त्या 2 उपाययोजना त्याच्यामध्ये नीती आयोग सांगताय, जाम आणि DBT. जाम आणि DBT. जाम म्हणजे काय, जनधन आधार मोबाईल. जाम जनधन आधार मोबाईल आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट रक्कम जमा झाली पाहिजे. म्हणजे दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम राबवताना यांचा वापर करा म्हणजे ते प्रभावीपणे कार्यक्षम ठरतील. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण विचार केल्याप्रमाणे दारिद्र्य कसं दूर करायचं, तर आर्थिक वाढ आणि नरेगाच्या माध्यमातून दारिद्र्य दूर करायचं. तशा प्रकारे नीती आयोग कार्यदल आपण जे म्हटलं 15 नेमण्यात आलं, 2016 त्यांनी शिफारशी केल्या. नियोजन आयोगाचं अपूर्ण राहिलेलं काम या नीती आयोगानं पूर्ण केलं. अशा प्रकारे नीती आयोग कार्यदल आपल्याला लक्षामध्ये ठेवायचा आहे. मग याच्यावरती विचारलेला कोणताही प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. त्यांनी सांगितलेली निरीक्षणं लक्षात ठेवायची आहे. त्यांच्याकडे जे काही विषय दिलेले होते शासनानं, त्या विषयांमध्ये त्यांनी कसा विचार केला, कोणती निरीक्षणं नोंदवली, त्या निरीक्षणासाठी कोणते उपाय सुचवले हे लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे हे नीती आयोग कार्यदल आहे. या ठिकाणी आज आपण थांबतो आणि भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.